नमस्कार सखीनो, मी अनिता वाडकर कलाश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे। कळालंच असेल आपल्याला आज आपण काय बनवणार आहोत ते। यासाठी घेतलेली आहे 6 अंडी। त्यानंतर एका वाटीत मी घेतलेला आहे तिखट आणि त्याच्यात मी दूध मिक्स करत आहे। तुम्हाला हवंस तर तुम्ही पाणी सुद्धा घालू शकता। ते आता मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं घेतलेले आहेत 2 कांदे, ते बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण घालणार आहोत बारीक चिरलेली मिरची। यानंतर आपली सर्वांची आवडती हिरवीगार अशी कोथिंबीर। यानंतर आपण ह्याच्यात घातलंय थोडीशी मिरी पावडर। यानंतर थोडासा चाट मसाला घातलेला आहे आणि यानंतर आपण चवीनुसार घालणार आहोत आपलं मीठ। आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे सगळे पाहिल्यानंतर तुम्हाला कळालेलंच आहे आपण बनवत आहोत ब्रेड ऑमलेट। तर मस्त मिक्स झाल्यानंतर ह्याच्यात आता मी अंडी फोडून घेत आहे। तर मुलांना मोठ्यांना सगळ्यांचीच आवडती अशी ही रेसिपी आहे। आणि सर्वसाधारण मी 5 ते 6 अंडी इथं फोडून घेतलेली आहेत आणि मस्त असं ती फेटून घ्यायची आहेत। तर जोपर्यंत त्याला छान पांढरा असा फेस येत नाही तोपर्यंत आपण ते फेटून घ्यायचं आहे। जितकं जास्त फेटाल तितकं आपलं मऊ ऑमलेट होणार आहे। तेव्हा मस्त फेटून घ्यायचं आहे। आणि यानंतर आपण मिक्स करणार आहोत आपण दुधात मिक्स केलेलं तिखट। तर हे असं घालायचं कारण अंड्याच्या बल्कामध्ये वरून तिखट घातलं तर ते मिक्स होत नाही, फुटल्या राहतात, म्हणून ते पाण्यात किंवा दुधात मिक्स करून घालायचं आहे। तर पाहू शकताय तुम्ही किती छान मिक्स झालेलं आहे आपलं ते। आणि आता इथं गॅसवर मी ठेवलेला आहे पॅन। तर हा माझा पॅन खूप जुना आहे आणि मी ह्याच्यात फक्त नॉनव्हेज करते, त्यामुळे हाच तवा मी आता यूज केलेला आहे। तर इथं आपण आता ऑमलेट टाकून घेत आहोत। आणि जर तुम्ही ब्रेडची एक स्लाइस भाजत असाल तर लहान घाला, 2 घालत असाल तर थोडंसं मोठं ऑमलेट काढून घ्या। तर मी आता एकदम 2-2 स्लाइस ह्याच्यात घालणार आहे, त्यामुळे थोडंसं मोठं बनवत आहे। तर हे सगळे प्रोसेस आपण मंद आचेवरती करायचं आहे। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कारण ऑमलेट लगेच धुमतं आणि मग त्याला एक प्रकारचा वास येतो, तेव्हा मंद आचेवरतीच करा। तर याप्रमाणे स्लाइस त्या रसामध्ये दोन्ही साईडनी असं भिजवून घ्यायचं आहे। आणि मस्त आता आपण ते परतवून घेणार आहोत। तर छान दोन्ही बाजूनी भाजून घ्या आणि दोन्ही साईडला जे ऑमलेट आहे ते आपण ब्रेडवरतीच परतवून घेणार आहोत। तर माझी पहिलं जे ऑमलेट काढलं त्याचं व्हिडिओ स्किप झाला आहे म्हणून मी सेकंड वन दाखवत आहे तुम्हाला। तर आता हे आपण दोन्ही साईडनी मस्त भाजून घेऊयात। आणि आता हे भाजल्यानंतर मी अशी एक चटपटीत छान असं काहीतरी त्याच्यात घालणार आहे जे आता मुलांना खूप आवडतं। आणि आपण शेवटी ह्याच्यामध्ये घालणार आहोत चीज। तर आजकाल मुलांचं हे सगळ्यात आवडतं झालेलं आहे। तर तुम्हाला जितकं हवं तितकं घाला तुमच्या आवडीनुसार। आणि आता आपण ब्रेडची एक स्लाइस दुसऱ्या स्लाइसवरती परतवून घेणार आहोत। आणि पुन्हा एकदा मंद आचेवर दोन्ही साईडनी हे छान खरपूस भाजून घेणार आहोत। आणि मस्त असं ते भाजून आपलं झालेलं आहे। आणि आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊयात। पाहू शकताय किती छान असा रंग आलेला आहे, मस्त अशी वास सुटलेली आहे। तर मी काढून घेते डिशमध्ये। छान दिसतंय ना? तर चला कट करून घेऊयात। आता हे कट करून घेतलेलं आहे मी। तर मस्त असं चीज आतमध्ये विरघळलेलं आहे, छान वास येत आहे। आणि हे आपल्याला खायचं आहे टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर। पाहू शकता तुम्ही मस्त असं छान झालेलं आहे। चला तर आस्वाद घेऊया टोमॅटो सॉसबरोबर। तुम्हीही करून पहा, खाऊन पहा। आवडले असल्यास लाईक शेअर कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।